आपण आता गॉस डायव्हर्जन थेरम बघणार आहोत. गॉस डायव्हर्जन थेरमची किती प्रकारची गणिते असतात? 3. पूर्ण स्पियर, अर्धगोल आणि एक चतकोर. या तिघांपैकी एक 5 मार्काचा क्वेश्चन हमखास येणार आहे. आता बघा, तुम्हाला म्हणलेलं आहे की डबल इंटिग्रेशन ऑफ दिस फंक्शन सरफेस, या डी एस म्हणजे सरफेस, वेअर एस इज अ सरफेस ऑफ, सरफेस कोणाचा आहे हा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 16. हे काय असतं रे? हा एक गोल असतो, स्पियर असतो. स्पियर कळतंय का? स्पियर म्हणजे गोळा. त्या गोळ्याचा सरफेस आहे हा. ठीक आहे, हा सरफेस आहे. आणि आपल्याला काय करायचं बरं का, आता हे फंक्शनला सॉल्व करायचं आहे. तुम्ही जर उदाहरण बघायला गेलात तर हे काय आहे? हा कम्प्लीट हा कम्प्लीट स्पियरचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? कम्प्लीट स्पियर. कम्प्लीट स्पियरमध्ये काय करतात हे बघा. गॉस डायव्हर्जन थेरम काय सांगतो हे लिहितो बघा. गॉस डायव्हर्जन थेरम सांगतो तुम्हाला की सरफेस एरिया फंक्शनचा जर तुम्ही सरफेस एरिया काढला तर तो काय असतो? तो व्हॅल्यू म्हणजे ट्रिपल इंटिग्रेशन एवढा राहणार. ट्रिपल इंटिग्रेशन कोणाचं पण तुम्हाला काय करावं लागेल? डायव्हर्जन्स काढावं लागेल. कोणाचं डायव्हर्जन्स काढावं लागेल? तुम्हाला डायव्हर्जन्स काढावं लागेल फंक्शनचं. तो फंक्शनचं डायव्हर्जन्स काढून तुम्ही जर का त्याचा व्हॅल्यूम काढला तर तो सरफेस एवढा राहणार. हा काय आहे आपला? हा डायव्हर्जन्स थेरम. ओके, तो फंक्शन डबल इंटिग्रेशन ऑफ फंक्शन जर काढायचं असेल तर कसं काढतात? त्या फंक्शनचा डायव्हर्जन्स घ्यायचा आणि त्याचा ट्रिपल इंटिग्रेशन काढायचा. समजलं का? नवीन सांगू. फंक्शनचा डबल इंटिग्रेशन कसा काढायचा? त्या फंक्शनचा सरफेस एरिया कसा काढायचा? तर काय बोलायचं? त्या फंक्शनचं डायव्हर्जन्स काढून घ्यायचं आणि मग त्याचा ट्रिपल इंटिग्रेशन काढायचं. जमेल? असं जर तुम्ही केलं तर तुमचं उदाहरण सॉल्व होऊन जातं. बरं, मग यासाठी आपल्याकडे एक प्रश्न होता. हा प्रश्न चालूच आपण बघितला. हा बघा, या पद्धतीचा आहे. हे कम्प्लीट स्पियरचं उदाहरण आहे. फंक्शन कुठलं हे? तर आपण फंक्शनचं काय करू आता? त्या फंक्शनचं आपण डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढू. काय काढूया? फंक्शन काय दिलं बाळाओ? एक्स क्यूब आय कॅप वाय क्यूब जे कॅप झेड क्यूब के कॅप. लिहून घेतो चला. हेअर एफ बार इज इक्वल टू एक्स क्यूब आय कॅप वाय क्यूब जे कॅप झेड क्यूब के कॅप. ओके का सगळ्यांना? हे काय आपलं? हा झाला आपला एफ बार. हा एफ बार झाला. बरं, पुढे जर आपण आता बघायला गेलो तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की याचा जर का समजा आपण आता डायव्हर्जन्स काढला बाळांनो तर काय येईल रे? डायव्हर्जन्स आयला चिटकून जो असतो त्याचा असं करायचं बघा. डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डॅबा बाय डॅबा वाय आयला जेला चिटकून कोण आहे? वाय क्यूब प्लस डॅबा बाय डेबा झेड झेड क्यूब. समजलं? चला बरं, कायचा डेरिव्हेटिव्ह घ्या रे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? 3x स्क्वेअर. वाय क्यूबचा 3y स्क्वेअर. झेड क्यूबचा 3z स्क्वेअर. हा झाला डेल इंटू एफ बार. लक्षामध्ये? चला आता मला सांगा, तुम्हाला डायव्हर्जन्स थेरम वापरायचं. यूज डायव्हर्जन्स थेरम. काय सांगतो डायव्हर्जन्स थेरम? डायव्हर्जन्स थेरम काय सांगतो सांगा? तो म्हणतो डबल इंटिग्रेशन तुम्ही ओव्हर सरफेस जर काढलं फंक्शनचं तर dx dy, तर हा कोणाबरोबर असतो? ट्रिपल इंटिग्रेशन फंक्शनचा काय घ्यायचा? डायव्हर्जन्स dx dy dz. हा आहे आपला डायव्हर्जन्स थेरम. हा काय आपला डायव्हर्जन्स थेरम. मग मला एक सांगा, तुम्हाला सॉल्व कर, एक तर इकडची बाजू सोडवा नाही तर इकडची बाजू सोडवा. आता पुढचे 2 उदाहरणामध्ये मी इकडची बाजू सोडवतो कारण इकडची बाजू काय होऊन जाते? 0. मग आता मला सांगा, हे समजा मी याला सॉल्व करतोय, मग याला सॉल्व कसं करणार? घ्या ना. सो देअरफॉर म्हणजे इकडची बाजू घेतो, हां, याला इंटिग्रेशन शब्द वापरतो. काय येतो? 1 2 3 व्हॅल्यूम. याचं उत्तर किती आणलं तुम्ही रे? हे काय आणलं ना? काय ते? 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर. बरोबर का? dx dy dz जसं तसं लिहून टाकतो. काही डाऊट आहे का कोणाला? हे झालं तुमचं नॉर्मल इक्वेशन. याला रूपांतर करायचं स्पेरिकल फॉर्ममध्ये. कशात रूपांतर करायचं? आता तुम्हाला हळूहळू ते गोष्टी कळायला लागून जातील. तो कन्वर्ट इट स्पेरिकल फॉर्म. कशामध्ये करा? स्पेरिकल फॉर्ममध्ये. बरं, स्पेरिकल फॉर्ममध्ये कसं करतात? एक्सची व्हॅल्यू घेतात बाळांनो आर साईन थिटा कॉस फाय. कारण की 3 आहेत ना, एक्स वाय झेड 3 आहेत म्हणून. कम्प्लीट स्पियरमध्ये तुम्हाला स्पेरिकल फॉर्ममध्ये न्यावं लागतं. वाय इज इक्वल टू काय रे? आर साईन थिटा जसा तसा साईन फाय. इथे काय घ्यायचा? समजतंय? आणि झेड काय असतो रे? झेड असतो आर साईन थिटा नाही, आता फक्त कॉस थिटा. ओके. हां, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू झाल्या. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते? आर स्क्वेअर. ओके. आणि बाळांनो लास्ट dx dy आणि dz याची व्हॅल्यू काय असते? आर स्क्वेअर साईन थिटा dr d थिटा d फाय. लक्षात येते का? तो हे आपलं असतं, हे कन्व्हर्जन्स आहे. या सगळ्यांना उचलायचं आणि याच्यात टाकायचं. आता या इक्वेशनमध्ये जमेल का? मला सांगा कसं करणार मी? आय इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन. याच्यातून काय कॉमन येतो रे बाहेर? 3 मध्ये काय राहतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. नाही समजलं?
प्रत्येकामध्ये 3 3 3 आहे ना, तिघांना बाहेर काढलं तर मध्ये काय उरल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस, आलं का, आणि dx dy dz तसं ओके का सगळ्यांना. 3ला डायरेक्ट बाहेर काढून टाका आणि याचं रूपांतर करा बाळांनो. 3ला डायरेक्ट बाहेर काढून टाकलं, सांगा आता पटपट. पहिलं लिमिट कशाचं असतं, आरचं. आर कुठून कुठवर जाईल, आर इज इक्वल टू 0. बघा ना इक्वेशन कुठे गेलं ते, हे बघा इथं दिले, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 16 आहे ना. आरची व्हॅल्यू काय असेल रे, 4. आर इज इक्वल टू 4. दुसरा असतो थिटा. थिटा 0 टू थिटा इज इक्वल टू पाय, आणि थिटा इज इक्वल फाय इज इक्वल टू 0 टू फाय इज इक्वल टू 2 पाय. कम्प्लीट स्पियर. ओके, अशा पद्धतीने बाहेरचे मी लिमिट करून टाकले. बरं, या मधात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर बद्दल काय लिहिणार आपण, आर स्क्वेअर. काय लिहिणार, आर स्क्वेअर, बरोबर की नाही. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर लिहिणार. आणि डी एक्स डी वाय डी झेड बद्दल काय लिहितो आपण, काय लिहितो बघा ना, आर स्क्वेअर इथे लिहितो, आर स्क्वेअर साईन थिटा डी आर डी थिटा डी फाय. झालं उदाहरण सॉल्व. ओके, याला सॉल्व करण्याचा तरीका माझ्याकडे खूप छान आहे. काय करता येईल बरं का बाळा, बघा तुम्ही तिघं पद्धतीने सॉल्व करू शकतात. काय, आरवाला आरला देऊन द्यायचं, थिटावाल्याला थिटाला देऊन द्यायचं, आणि फायवाला फायकडे देऊन द्यायचं. असं सेपरेट बी करून टाकलं ना तरी चालेल, किंवा एक एक करत आले तरी बी चालेल. म्हणजे काय करतो आता, पहिले आयला सोडवतो बाळांनो. ठीक आहे, पहिलं काय करू आपण, आरला सोडू. मग आरला जर तुम्ही सोडवताय तर सांगा बरं मध्ये काय रे, हा 0 टू 2 पाय आहे, हा 0 टू पाय आहे. आता मध्ये आरवाल्याला तुम्ही सोडवताय 0 टू किती येतो 4. आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर किती झाले, 4r. आर रेस टू 4 रे, आर रेस टू 4. याला चिटकून कोण येणार, डी आर. कोण येणार, डी आर. मग बाहेर कोण जाणार सांगा, हा झाला साईन थिटा. मग साईन थिटा आणि कोण उरतोय, साईन थिटा डी फाय. ओके, चला याचं उदाहरण सॉल्व जर केलं तर किती उत्तर येईल बरं का सांगा. लक्षात घ्यायचं, ट्राय करायचं की कॅल्क्युलेटर आपलं याशी साईन पाय जर का आले तर कॅल्क्युलेटर कशात न्यायचा, ट्राय करायचा रीडिंगमध्ये टाकून द्यायचं. पहिलेच ऑन शिफ्ट मोड, रीडिंग किती नंबरवरती आहे, 4. पहिल्यापासूनच करून टाकायचं याला, अशी उदाहरणं आल्यावरती. आणि नंतर लगेच त्याचं कन्वर्जन करून टाकायचं बरं का डिग्रीमध्ये. आता कसं करणार सांगा, चला मधलं सॉल्व करायचं. तर बघा आता हे कसं आहे बघा, हे मधलं मला सॉल्व करायचं आहे कॅल्क्युलेटर मला, हे वाला आपल्याला सॉल्व करायचं बघा, हे ब्रॅकेट. मग कसं करणार, इंटिग्रेशन. काय आहे ते, इंटिग्रेशन. आर रेस टू 4 म्हणजे याला मी एक्स टाकतो ना बाळांनो, अल्फा एक्स रेस टू पॉवर 4 कुठून कुठवर येते, ते आहे आपल्याकडे कुठून 0 टू 4. 0 टू 4. याचं उत्तर काय येईल, 1/5 यायला पाहिजे. म्हणजे हा ब्रॅकेट आपला सॉल्व होतो. नाही, किती आलं बघा, 1024/5. किती आलं, 1024/5. या ब्रॅकेटचं उत्तर. हां, मग मी काय करतो, 3 0 टू 2 पाय 0 टू पाय. याचं उत्तर किती आलं, 1024/5. बघा ना, 1024/5 तो टाकला. मग आता काय आहे, साईन थिटा डी थिटा. हे थिटावाली टर्म आता मध्ये घेऊन घ्यायची आणि डी फायला म्हणायचं बाळा तू थोडासा बाहेर राहून जा. आता काय करायचं, हा मधला ब्रॅकेट सॉल्व करायचा. करूया बरं का. काय आहे, चला काय आहे बरं का, तो ते आहे 1024 किती खाली तो 5. पुढे या इंटू साईन अल्फा एक्स. पुढे या, पुढे काय बरं का, आता इथं आहे तो 0 टू पाय शिफ्ट पाय, बरोबर का. याचं उदाहरण किती येईल बाळा बघा. आता याला पूर्ण ब्रॅकेटला मी सॉल्व करतो, याचं उत्तर किती येईल बघून घेऊ. ते होतं आहे 2048/5. मग एक काम करू आपण, इथल्या इथेच करून टाकू ना. 3 बाहेर होता, 0 टू 2 पाय होता, आणि याचं मधल्याचं उत्तर किती आलं हे बघा, 2048/5. आणि बाहेर करायला डी फाय. याला आपण आता सॉल्व करून टाकू. मग कसं करणार, चला इंटिग्रेशन. 3 बाहेर होता बरं का, 3 इंटिग्रेशन काय येतो 2048/5. हां, आणि कुठून कुठवर आहे बरं का, तो आहे 0 टू 2 पाय. 0 टू 2 पाय आहे का. याचं उदाहरण किती येतं बघा. जे उत्तर येईल मी तुम्हाला लिहून देतो. किती आलं, 12,288/5. आणि इथं बाहेर काय पाय. तर आपण याचं उत्तर पुढच्या पेजवरनं लिहिता इथं लिहितो बाळांनो, जागा नाही म्हणून. व्हॅल्यू मी इक्वल टू किती आली, 12,288 पाय /5. हा आपलं उत्तर आहे. हे आपलं काय झालं असं. तो आता बघा तिचं 16 आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 25 देईल तो. अशा पद्धतीने तो व्हॅरी करेल आणि उदाहरण तुम्हाला सॉल्व होऊन जाईल.